हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तर तो गौराई गेल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीचा होता। तर एडिट करायला वेळ भेटला नाही त्यामुळे थोडासा लेट येतोय। पण आता इथे सकाळचं माझं रुटीन चालू झालं आहे। उठलं की मी गरम पाणी पिले आणि वॉशरूमला वगैरे जाऊन येऊन आता लगेच पटकन भांडी जी होती तर ती लावून ठेवते। रात्री घासून ठेवलीच होती आणि किचनवरती आज जरा खूप पसारा झाला आहे, कारण आता 2-3 दिवस फराळाचं वगैरे किंवा जास्त काही तर पदार्थ वगैरे बनवलेलं तर त्यामुळं किचन छोटं आहे, तर त्यामुळे जरा जास्त पसारा होतो आहे आणि बाजूलाही तुम्हाला दिसत असेल सगळं काय काय ठेवलेलं वगैरे। तर आता त्यानंतर लगेच पीठ मळायला घेते आणि आज बरोबर 6:30ला उठलेले, अलार्म वगैरे लावूनच ठेवलेला, कारण आता 2-4 दिवस झालं उशिरा उठतोय तर आज वाटत होतं उठते का नाही, पण उठले मी आणि आता लगेच पीठ मळून ठेवते आणि भाजीच्या तयारीला लागते। भाजी आज काय कन्फ्युजन वगैरे नव्हतं, कारण भाजी होती ऑलरेडी, गौराईसाठी आणलेली होती भाजी, तर नैवेद्यापुरती बनवली होती त्या दिवशी, त्याच्यातच उरलेली भाजी होती, फ्रेश होती। मग शेपूचीच भाजी आज बनवणार आहे आणि डाळ फक्त भिजवायची मला आठवणीतच राहत नाही। शेपूच्या भाजीमध्ये जरा डाळ टाकली की छान लागते ती, पण मग फ्राय करूनच घेते, मग मी डायरेक्ट थोडंसं तेल टाकते जास्त आणि तेलामध्ये फ्राय करून घेते। लसणाची फोडणी दिली, जिरे मोहरी टाकली, डाळ पण टाकली, आता लगेच भाजी टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ आताच टाकून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून देते, नाही तर दुसऱ्या भाज्यांमध्ये पाणी नाही टाकत, कारण शेपूची भाजी शिजायला थोडा वेळ लागतो। एकतर डाळसुद्धा टाकले त्यामुळे थोडीशी डाळ पण शिजायला वेळ लागते, म्हणून आता झाकून ठेवते आणि आता लगेच ह्यांचा चहा झाला आहे तर ह्यांना तोपर्यंत चहा देऊन घेते। चपातीचं पीठ ते पण थोडंसं भिजतं आहे, मग तोपर्यंत मग आधी लगेच झाडू मारून घेते, कारण कचरा वगैरे पण आहे। कधी कधी झाडू हे पण मारतात, पण म्हणजे जर परी उठली तर झाडू मारावाच लागतो काही म्हणजे लवकर, कारण ती एकतर सगळीकडे खेळत राहते। मग मी जर माझा हात खराब असेल किंवा चपाती वगैरे बनवत असेल तर मग हे मारून घेतात, पण मग शक्यतो मी उठल्यावर मारते। कधी दाखवायचं राहतं, कधी म्हणजे व्हिडिओ बनवायचा राहतो। तर आता आजकाल आम्ही आता हॉलमध्ये झोपतोय, जेव्हापासून गौराई वगैरे आले तेव्हापासून, तर त्या गादी जी होती तर बेडवरची ती खालीच टाकली, तर परी वगैरे पण पडत राहते, तर त्यामुळे थोडे दिवस विचार केला असंच राहू दे गादी, म्हणून मग आता आम्ही हॉलमध्ये झोपतो सगळे। तर आता लगेच चपाती लाटून घेते। चपाती लाटून घेतल्यानंतर मग परीचं पटकन खायला बनवून घेतलं, तर ती मी जरी म्हणजे माझ्याबरोबर जरी उठली नाही तर 10-15 मिनटं उशिरा उठते। त्याच्यानंतर मग सगळं पटकन आवरलं, माझी आंघोळ वगैरे, विहीची आंघोळ, तिचं टिफिन वगैरे पॅक करून तिला स्कूलमध्ये सोडून आली मी। आणि आता हे जे गौराईचं खायचं होतं, फराळाचं ठेवलेलं होतं नैवेद्याचं, तर ते मी दरवर्षी सगळ्यांना आमच्या फ्लोअरवरती वाटते, पण यावेळी गावी गेले होते सगळे, बरेच जण, दोघं होते तर ते दिले त्यांना। तर आता त्यांचं ताट बनवून द्यायचं होतं आणि त्या ताईचं ताट होतं माझ्याकडे खूप दिवस, त्याच्यात काहीतरी घालून द्यायचं होतं, पण मला झालंच नाही। मग आज जातं ते फराळ घालून देऊन येते त्यांचं ताट, आणि अजून स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर चहा वगैरे पण काही नाही घेतलं आहे, तर आधी हे देऊन ठेवते, म्हणजे प्लेट्स वगैरे पण रिकाम्या होतील, भांडी पण खूप सारे मला घासायचे होते, तर त्या लगेच प्लेट वगैरे देऊन आले मी।
आणि मग माझा चहा गरम करून चहा आणि चपाती जरा खाऊन घेतली, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता बरोबर 9:30 पावणे 10 वाजत आलेले. तर त्यामुळं म्हटलं आधी चहा चपाती खाऊन घ्यायची, मग दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. चहा चपाती वगैरे खाऊन झाली आणि मग पटकन कपडे वगैरे धुवून घेतले आणि लगेच सुकत पण टाकले. आणि कपडे वगैरे सुकत झाल्यानंतर आज तर काही देवपूजा वगैरे नाही आहे, कारण मंथली प्रॉब्लेम, त्यामुळं मग जे काम होतं माझं चहाचा जो गुळा आहे तर तो संपला होता भरणीतला, तर तो मग कट करून ठेवला. आणि भांडी खूप सारी होती, तर त्यामुळं भांडी घासून घेतले. आणि आता पावणे 12 वगैरे वाजत आले, तर त्यामुळं भांडी पण घासायची होती. तर आज फरशी पुसायची राहून गेलं. मग कधी तर असं राहून जात आहे, जर जास्त कामं दुसरीच काहीतरी निघत राहिली की. भांडी घासायच्या आधीच परीला आंघोळ करून वगैरे झोपवलं होतं. तर आता भांडी झालेत, आता 12 पण वाजत आले. आता विहीला स्कूलमध्ये घ्यायला निघाले मी. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.